काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे सोबत जाण्याचे संकेत दिल्याची चर्चा सध्या रंगतीये। काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेशी आघाडी केल्याचं वडेट्टीवार म्हणालेत। पवारांप्रमाणे आपल्याला सुद्धा आघाडी करूनच लढावं असं वाटतं, असं वडेट्टीवार म्हणालेले आहेत। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे, पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे। त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। दरम्यान काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विजय वडेट्टीवारांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। काँग्रेसच्या भूमिका या काँग्रेस नेत्यांतर्फे वैयक्तिकरित्या मांडल्या जात आहेत। त्यांनी या बाबतीमध्ये व्यवस्थित भूमिका पक्षातर्फे मांडावी। या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचा जो निर्णय करायचा आहे तो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आणि शिवसेनेचे नेते सल्लामसलत करून उद्धवजी निर्णय देतील। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी योग्य तो निर्णय घेत आहेत। महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिका नगरपरिषदांमध्ये सुद्धा ज्या आघाड्या वगैरे झाल्या या सगळ्या बघितल्या तर तिथे स्थानिक नेत्यांनी तिकडचं राजकारण, तिकडचं समाजकारण बघूनच घेतलेले निर्णय आहेत आणि त्याचं स्वागत उद्धवजींनी केलेलं आहे। उद्धवजींनी त्या प्रकारचे आदेश दिले होते। महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातही जे निर्णय घ्यायचे ते उद्धवजी घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।